मुंबईच्या कुर्ल्यामध्ये मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली। MMRDA कडून सुरू असलेल्या पाडकामादरम्यान क्रेनचा बॅलन्स बिघडल्याने क्रेन आणि जेसीबी मशीन खाली कोसळलं। कुरेशी नगर परिसरात या दुर्घटनेत क्रेनचा भाग जवळच्या झोपडपट्टीवर आदळला। यामध्ये 8 ते 10 स्थानिक रहिवासी जखमी झाले असून प्रशासनाकडून घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। थेट घटनास्थळावरून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे। पाहूया। मुंबईच्या कुर्ला परिसरात क्रेन कोसळून मध्यरात्री आहे ती मोठी दुर्घटना घडलेली आहे। मुंबईचा जो कुर्ला परिसर आहे त्यामध्ये जो कुरेशी नगरमध्ये आहे ती रात्री सुमारे 3:40 ही घटना घडलेली आहे। कुरेशी नगर परिसरातील जे MMRDA कडून डिमोलेशनचं काम सुरू होतं, पाडकामचं काम सुरू होतं आणि यावेळी एका क्रेनच्या मदतीनं JCB मशीन उचलत जात असताना क्रेनचा बॅलन्स बिघडला आणि त्यानंतर क्रेन आणि JCB मशीन आहे ते दोन्ही खाली कोसळली। दरम्यान काम सुरू करण्यापूर्वी परिसर रिकामा करण्यात आला होता, मात्र क्रेनचा एक भाग जी जवळची ही झोपडपट्टी आपल्याला पाहायला मिळते त्या घरांवर कोसळले आणि त्यामुळे स्थानिकांच्या जी माहिती मिळते त्यानुसार या दुर्घटनेत जवळपास 8 ते 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे। आपल्याला दृश्यातून बघतोय सध्या ही क्रेनचा जो काही भाग आहे तो बाजूला केला जातो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।